नमस्कार मित्रांनो, कृषी गाथामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे की आता सुरुवातीला जो पाऊस झाला त्याच्यातून उभरत नाही तर दुसरा परत पाऊस झालेला आहे. म्हणजे 28, 29, 30 नोव्हेंबर दरम्यान जो पाऊस झाला त्याच्यानंतर परत जवळजवळ 1 महिन्यामध्ये गेला आणि आता 9 जानेवारीला परत पाऊस झाला. परंतु त्यावेळेस ज्या रोपड्याचे बागा होत्या, रोपडे होते, तर त्यांची गंमत अशी झाली का लिकेज होता आपण PGRच्या माध्यमातून त्या फवारण्या घेऊन झाडं दाबले किंवा लिकेज होण्यापासून वाचवले आणि जेवढे झाडं लिकेज झाले त्यांच्यावर फुलकळीसुद्धा बाहेर आलेली. पण आता त्या रोपड्यांची पाणी देण्याची वेळ आली तर परंतु ज्या बागेवरती मोसंबीचे फळं होते आणि मोसंबीचे फळं असताना त्यांची हार्वेस्टिंग झाली आणि लगेच पाऊस झाला. जवळजवळ काहींच्या बागा 20 दिवसापासून तानावर होत्या आणि काहींच्या बागा जे तर 20-25 दिवस झालेले आहेत, फळं तुटून गेलेले. मग आता नेमकं त्या बागेचं करायचं काय? तर आम्ही सहज इथं दत्ताभाऊ छेडेदार यांच्या मळ्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांची सुद्धा अशी समस्या आहे की ह्या बागेवरती नेमकं काय करायला पाहिजे. याच्यासाठी आता व्हिजिट मारता बऱ्याचशा बागा पाहतो तर काही गोष्टी लक्षात येऊन जातात का तुमच्या बागेची जर ही स्थिती असली 10-20 दिवसापूर्वी तुमचा माल तुटून गेलेला आहे, त्याच्या आधी पाऊस झालेला आहे, तोपर्यंत माल होता आणि तुमच्या झाडांची पूर्ण आगरी जी आहे आपण त्याला जी आगरी असते ती जर एकदम मॅच्युअर झालेली असली, कुठं तुम्ही जर बारीक निरीक्षण केलं बागेचं तर एक अर्ध फुलसुद्धा तुम्हाला दिसेल आणि बाग आपली फुटण्यासाठी किंवा बहार धरण्यासाठी परफेक्ट झालेली असते किंवा तयार असते. तर या स्थितीमध्ये जर तुमचा विचार असला की आपण याच्यामध्ये PGRचा वापर करू शकतो, लिओशिन असेल किंवा चमत्कार असेल, कल्टार यासारखे शेतकऱ्यांचा विचार येतो का अजून आपल्याला बाग फोडण्यासाठी थोडा टाईम आहे आणि आपण बाग ही आता फोडावी की थोडा वेळ घेतला पाहिजे, याच्यासाठी काही फवारण्या केल्या पाहिजे. तर मित्रांनो, आमचं काही गोष्टी अशा लक्षात आलेल्या आहे की जर तुम्ही बाग तुमची तानावर आहे, तुमची बाग फुटण्यास तयार आहे आणि तरी जर तुम्ही PGRची फवारणी केलं तर PGRने 100% तुमच्या बागा दबतेलच असं नाही, परंतु लांबणीवर टाकण्यापेक्षा तुमच्या बागा जर फुटण्यासाठी तयार असल्या तर त्यांना खताचा डोस व्यवस्थित करून शेणखत असेल किंवा मग रासायनिक खत आणि यांचं कॉम्बिनेशन खताचा डोस व्यवस्थित दिल्यानंतर तुम्ही या बागेला व्यवस्थितरित्या फोडू शकता. परंतु त्याच्या आधी तुम्हाला या बागेला पाणी देण्याच्या आधी आता हा जो पाऊस झालेला आहे याने परत बागा लिकेज होण्याचा भीव आहेच, कारण बागा स्टोरेज व्यवस्थित झालेलं आहे काही बागेमध्ये आणि काही बागेमध्ये झालेलं नाही. जर बागेमध्ये स्टोरेज व्यवस्थित झालेलं आहे आणि वरून पाऊस झालेला आहे आणि तरी तुम्ही परत दाबण्याचा प्रयत्न केला तर झाडं तितकीच लेट होऊ शकतात फोडण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्या बागेला हळूहळू पाणी द्यायला सुरुवात केली पाहिजे, कारण तुमची बाग जर पूर्ण मॅच्युअर आगरी असली, बाग फुटण्यासाठी तयार असली तर सुरुवातीला 2 तास नंतर 3 तास असं टप्प्याखाली पाणी देत चला आणि लोड पाणी ज्यावेळेस आपलं थोडी ज्याला आपण कळी म्हणतो, फुलकळी थोडीशी बाहेर यायला लागेल त्यावेळेस तुम्ही लोड पाणी दिलं तरी काय हरकत नाही. खताचे डोस भरून घ्या, परंतु त्याच्या आधी एक फवारणी तुम्हाला घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती फवारणी म्हणजे झिंक, बोरॉन आणि मॉलिब्डेनम. कारण आता सध्या तुम्ही पाणी दिल्यानंतर डोळा हा फुगवण्या अवस्थेमध्ये असतो आणि त्या अवस्थेमध्ये आपल्याला मादी फुलकळीची संख्या जास्त निघाली पाहिजे किंवा झाडं आगरीवर जाऊ नयेत, याच्यासाठी फवारणी घेणं खूप गरजेचं आहे. आणि तीच फवारणी आपण जर बागेला घेतली तर जास्तीत जास्त फुलं येते आणि तेच फुलं जरी आपल्या बागेवरती फुलं कमी असले, कितीही फुलं लागू द्या, पण तेवढे फुलं बागेवरती टिकत नाही. प्रमाणामध्ये जेवढा माल आपल्याला झाडावरती पाहिजे असतो आणि त्या प्रमाणामध्ये जर आपल्या झाडावरती फुलं असले तर त्या फुलाचं संरक्षण आपण व्यवस्थितरित्या जर केलं तर आपल्या बागेवरती आपल्याला पाहिजे तेवढा माल निश्चित निघू शकतो. तर मित्रांनो, काळजी घ्या. सर्व मोसंबी बागायतदाराचं वर्ष वायाला नाही गेलं पाहिजे, याच्यासाठी सगळं नियोजन आहे ते व्यवस्थित करा. कारण 1 वर्ष अंगावर पडणं म्हणजे शेतकऱ्यासाठी ते 2 वर्ष ते 3 वर्ष अंगावर पडल्यासारखे होतात. त्याच्यासाठी थोडीशी जर काळजी घेतली आपण, खताचे डोस ते जर व्यवस्थित केले तर आपल्या बागेवरती आपल्याला पाहिजे तेवढा माल निश्चितच निघू शकतो. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या कृषी गाथा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अधिक पिकांची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आमची गुगल वेबसाईट आहे www.krishigatha.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद.